पण तुम्हाला कुठेतरी असं वाटत नाही का की हे आंदोलन चाललंय, आम्हाला माहिती आहे मुंबईत आझाद मैदानात काही लोक उपोषणाला बसले आहेत, जंतर मंतरवर बसले आहेत, कलकत्त्यात बसले आहेत, पण जो प्रभाव रामलीलाला गेल्या वर्षी होता 16 ऑगस्ट पासूनच्या उपोषणाला तो नाही आहे, तो पूर्णपणे ओसरलाय, हे तुम्हाला वाटत नाही का? हां, गर्दी कमी जास्त होऊ शकेल, गर्दी कमी झाली म्हणून आंदोलनाचं पाठबळ कमी झालं असं म्हणता येणार नाही. आज राजकारणामध्ये शिवाजी पार्क सारखे मैदान, जिल्हा स्तरावरचे मैदान किती वेळेला भरले. बरोबर. हाताशी काय आला कारण प्रश्न आहे. बरोबर. गर्दीतून प्रश्न सुटणार नाही. गर्दी करण्यापेक्षा दर्दी लोकांची गरज आहे. आज दर्दी लोक जर पुढे आले आणि ती दर्दी लोक आज दिसत आहेत, गर्दी करण्यापेक्षा दर्दी लोकांनी पुढे यावं ही आमची अपेक्षा आहे. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. निव्वळ गर्दी करून काही होत नाही, पण एक लक्षात घ्यायला हवं की गेल्या वेळेला जी गर्दी झाली त्यातूनच कुठेतरी अण्णांची अशी एक जादू निर्माण झाली आणि केंद्र सरकारवर दबाव आला. बेसिकली तुमचं दबावासाठीचं म्हणून हे एक हत्यार आहे, सरकारवर दबाव यावं म्हणून. तो दबाव येताना दिसत नाहीये. अशा वेळेला उपोषण सोडून काहीतरी एक वेगळा मार्ग आता अवलंबला पाहिजे, पुढचं पाऊल टाकलं पाहिजे, असं नाही वाटत? आज तरी आमच्या समोर दुसरा दृष्टिकोन नाही आहे, पण आता देशातल्या लोकांची जी मागणी आहे, इथे आमच्याकडं वरच्या स्तरातले एवढे लोक येतात की तुम्ही उपोषण करून हा प्रश्न सुटणार का? तुम्ही वेळोवेळी उपोषण करतात. आता 4 वेळेला लोकपालावरती हे 4थं उपोषण आहे. मग उपोषण करून हे प्रश्न सुटतील का? तुम्हाला काहीतरी विकल्प द्यावा लागेल, असं लोकांची मागणी आहे. हा विकल्प राजकीय पक्षाचा असू शकतो. हा, पण मी कुठच्याही राजकीय पक्ष पार्टीचा विचार करत नाही. मी जर एखादा पक्ष काढला, पार्टी काढली, तर पुन्हा मला धोका वाटतो की जनता म्हणेल हे अण्णांचा स्वार्थ होता म्हणून हा उपोषण करत होता, ही पार्टी काढून सत्ता मिळवायची, म्हणून मी तो विचार करत नाही. मी दुसरा विचार करतो. आता देशात फिरणार आहे, देशातल्या लोकांना सांगणार आहे की आपल्या मतदारसंघामध्ये चारित्र्यशील माणूस, ज्याने आजपर्यंत समाजसेवे केली, सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन आहे, अशी माणसं तुम्हीच निवडा आणि आम्हाला कळवा. मग होऊ शकतं एका जिल्ह्यातून 2 खासदारांची गरज आहे, पण 10 लोकांची नावं आली, त्यांना नेटवरती टाकू आणि लोकांना विचारू की तुम्हाला या 10 लोक जे आहेत याच्यातलं कोण टॉप मस्ट तुम्हाला वाटतात, त्यांची नावं आली तर मग आम्ही सांगू की उभे राहा, आणि वेळ पडली तर त्यांचा प्रचार करायला सुद्धा आम्ही जाऊ. पण ह्याच मंत्र्यांशी तुमच्या गुप्तपणे भेटी होतात आणि त्या मंत्र्यांकडून असं सांगितलं जातं की फक्त आम्ही भेटलो नाही, अण्णा सुद्धा आम्हाला भेटायला आले. सलमान खुर्शिदांबद्दल मी बोलतोय, काय सांगाल? मी तेच म्हणालो की शेवटी सरकार धोका देतं हे माहीत असताना सुद्धा ज्या वेळेला सरकारकडून मला निरोप आला, आशा ही फार वाईट असते. समाज राष्ट्र हितासाठी आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये आशा फार वाईट असते. ज्यावेळेला मला निरोप आला की तुम्ही ज्या प्रकारचा लोकपाल मागता तो आम्ही द्यायला तयार आहे, आपण चर्चा करू, म्हटलं करू या. आणि ज्यावेळेला सलमान खुर्शीद तिकडे आले, त्यांच्याशी माझी 1.5 ते 2 तास चर्चा झाली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं पंतप्रधानांनी 3 मुद्दे संसदेमध्ये जे पास केलेत ते पहिले आणा. आमच्या जॉईंट कमिटीमध्ये आमच्या ड्रॉपवरती ज्या ज्या चर्चा झाल्या आणि त्याच्यात आपण जे मुद्दे मान्य केले ते आणा. राईट टू रिजेक्ट मुद्दा आणा, ग्रामसभा. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही हे आणायला तयार आहेत, आम्ही आता जातो, पंतप्रधान आणि सोनिया गांधींशी भेटतो आणि त्यांना सांगतो तुमचा निरोप असा असा आहे. मग ते आले. आल्यानंतर परत मला निरोप आला की सोनिया गांधी आणि पंतप्रधान यांच्याशी आम्ही चर्चा केली, नारायण स्वामी आमच्या बरोबर होते, नारायण स्वामी आम्ही सगळे मिळून चर्चा केली आणि पंतप्रधानांनी सोनिया गांधी तयार झाले की अण्णा म्हणतात ते करा. माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला, अरे लोकपाल बिल तर संसदेत पास झाले आणि आमच्या या मुद्द्यापैकी एकही मुद्दा नाही त्याच्यात.
मग मी त्यांना निरोप पाठवला हां की जर तुम्ही हे करायला तयार आहेत तर हे बिल तुम्ही सांगता तसं आमचे हे मुद्दे परत लोकसभेत नेऊन घेऊन जायला तयार आहेत का. हां हां मग ते अडकले अच्छा आणि मग त्या वीर नारायण स्वामी हं, त्यांनी एक पत्र लिहिलं माझ्या नावाने हं, हं. आणि पाठवलं कोणला टीमला तोडण्याचा तो षडयंत्र होतं ते.